कर्जमाफीची 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे। 5 लाख शेतकऱ्यांची यादी अपडेट झालेली आहे। शेतकऱ्यांनी काळजी करू नये, कर्जमाफी होणार असल्याचं आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलं आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। कर्जमाफीत गोंधळ कायम, यादीत नाव नसल्यास घाबरू नका, सरकारची ग्वाही। संत प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला, मात्र कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातील पैसे पुढील 4 दिवसांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता मंजूर, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना 2 ते 3 ऑगस्ट पासून जमा करण्यात येऊ शकते। कापूस, मका, ज्वारी पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला। रिमझिम पाऊस व हवामानातील झालेल्या बदलामुळे विविध पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे। कर्जमाफीचे 17 लाख लाभार्थी पोर्टलवर अपलोड, योजनेमध्ये सर्वात कमी पात्र कर्जदार कोकणातील, तर अहिल्यानगर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ व जालना या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे। तुर्तास दुष्काळाचे संकट टळले, खोळंबलेल्या पेरण्यांना वेग, पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। राज्यामध्ये पावसामुळे पेरण्या सध्या जवळपास संपल्या आहे। 3 दिवस पावसाचा कहर, शाळा महाविद्यालय बंद, मुख्यमंत्री कार्यालयातून अलर्ट जारी, सतर्कतेचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त। कर्जमाफीच्या आनंदावर सर्व्हरचे विरजन, ऐन खरीप हंगामावर आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची फरफड। पहिल्या टप्प्यातील याद्या जाहीर केल्यानंतर 2 दिवसापासून महा-ई-सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली। कापसाचे पेरणी क्षेत्र देशात 5.96% घटले, सर्वाधिक घट उत्तर भारतात। दक्षिण भारतात मात्र क्षेत्र वाढले। गेल्या वर्षी तुलनेमध्ये यावर्षी कापसाचे पेरणी क्षेत्र घटले असून राज्यनिहाय कापूस पेरणी क्षेत्र तुम्ही या ठिकाणी बघू शकता। कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची मोफत ई-केवायसी करण्याचे निर्देश, पहिली यादी प्रसिद्ध, विहित मुदतीमध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। कमी पावसाने तुरीला आली तेजी, भाव 9000च्या दिशेने। कमी पाऊस, तुरींच्या पेरणीत झालेली घट आणि महागड्या आयातीमुळे देशातील तुरींच्या बाजारामध्ये तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे। ग्रामपंचायत तहसीलमध्ये लागणार कर्जमुक्ती पात्र शेतकऱ्यांच्या याद्या, तयारी अंतिम टप्प्यात आली असून शेतकऱ्यांना खाते क्रमांकासह CSC सेंटरवर द्यावे लागणार थंब इम्प्रेशन। तेलबिया पेरणीमध्ये 26% तूट, खाद्यतेल आयात वाढीची शक्यता। यावर्षी या खरीप हंगामामध्ये तेलबिया लागवडीमध्ये घट झाल्याने उत्पादनात घट होऊन खाद्यतेलांचे भाव वाढू शकते। सरकारची 2 लाखांची कर्जमाफी कागदावरच, राज्य शासनाने 2 लाख रुपयापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठा गोंधळ सुरू असल्याचा दावा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला। शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांकडून 1ही रुपया शुल्क घेता येणार नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आधार ई-केवायसी करण्यासाठी CSC व VLEनी कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेण्याचे दिले निर्देश। अल्पवयीन आंदोलकांना त्वरित मुक्त करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र राज्यांना निर्देश। नीट UG 2026 पेपर फुटी प्रकरणी देशभरामध्ये झालेल्या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश। राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मराठवाडा, खानदेश, विदर्भ व मराठवाड्यासह अनेक भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त। पेटीएम पेमेंट बँक अखेर बंद, दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश। RBI कडून माहिती, RBIला पेटीएम पेमेंट बँकचे कामकाज ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक असल्याचे आढळून आले। अतिवृष्टीमुळे 970 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, जिल्ह्यातील 2118 शेतकऱ्यांना बसला फटका। 128 गावांमध्ये सोयाबीन, भाजीपालांचे झाले मोठे नुकसान। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। कर्जमुक्तीच्या ई-केवायसीसाठी शुल्क घेतल्यास होणार कारवाई, आधार प्रमाणीकरण व ई-केवायसीसाठी सध्या CSC केंद्रावर शेतकऱ्यांची होत आहे गर्दी।
कर्जमुक्तीमध्ये वैजापुरातील 15,000 शेतकरी पात्र. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026चा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. शहरामध्ये रिमझिम पाऊस, मोठा पाऊस नाहीच. आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. शेतकरी झाला चिंतातूर. पावसाचा जोर उत्तरेकडे वाढणार. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्टमध्ये येणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या राज्यातील 16,96,000 शेतकऱ्यांपैकी 4 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. 52,000हून अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली. पडताळणी अभावी 40,000वर अर्ज प्रलंबित. प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. यंदा पीक विमा योजनेकडे पाठ. थोडे दिवस शिल्लक. गेल्या वर्षी तुलनेमध्ये आतापर्यंत अवघे 32% अर्ज. शेतकऱ्याद्वारे पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण करा, अन्यथा धान्य पुरवठा होणार खंडित. बोगस, दुबार व संशयास्पद रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना वगळण्यात येत आहे. पेरणी आटोपली तरी कर्जवाटप 25%वरच. बँकेने घेतला आकडता हात. 85% शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असून लवकरच पीक कर्जाचा पुरवठा करण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. मिशन सुधार मोहीम. 38,000 रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता. बोगस रेशन कार्ड थेट रद्द केले जाणार आहे. जालना तहसील अंतर्गत आढळल्या सर्वाधिक त्रुटी. जिल्ह्यात 108 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. जुलै महिना संपत आला असला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. जालना जिल्ह्यातील अपडेट. पैशाअभावी शिक्षण नाही सुटणार. विद्यार्थ्यांना 6,000 रुपये मिळणार. शहरी व ग्रामीण वस्तीस्थानातील 1829 मुलामुलींना मिळणार वाहतूक भत्ता. बीड जिल्ह्यातील अपडेट. हळदीला भाव द्या नाहीतर लिलाव नाही. संतप्त शेतकऱ्यांनी मोंढा मार्केट केले ठप्प. हळदीला मिळणारा कमी बाजारभाव व पेमेंटमधील विलंबामुळे शेतकरी संतप्त. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यामध्ये खरीपाच्या 80% पेरण्या पूर्ण. क्षेत्र घटूनही सर्वाधिक पेरा कपाशीचाच. सोयाबीन, तूर, भुईमुग, ज्वारीचे क्षेत्र वाढले. मका जैसे थे. पावसाच्या ओढीमुळे पिके आली धोक्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. मुलांची स्कूल बस कुठपर्यंत आली पालकांना मोबाईलवरच कळणार. पालकांची चिंता दूर होणार. परिवहन विभागाच्या नव्या धोरणामुळे लोकेशनची माहिती मिळणार. 2 लाखांची कर्जमाफी कागदावरच. कर्ज घेतले जास्त, यादी दाखवले कमी. कर्जमाफीवर शेतकऱ्यांचा संभ्रम कायम. आधार प्रमाणीकरणसाठी शेतकऱ्यांचे वेट अँड वॉच. परभणी जिल्ह्यातील अपडेट. केवळ 40,000 शेतकऱ्यांनीच उतरविला पीक विमा. 5.6 लाख शेतकरी अजूनही पीक विम्याच्या बाहेर. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास आता सुरुवात झाली आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर व यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकरी संख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. मागील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. भरपाईसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या देखील आल्या असून या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.